नमस्कार मंडळी, आज आमचा 20 वर्षानंतर गेट टुगेदर म्हणजे माझी विद्यार्थी मेळावा आहे. आणि आम्ही 20 वर्षांपूर्वी ज्या रस्त्यानं जायचो त्याच रस्त्यानं आज माझा मित्र दत्तात्रय शिंदे आणि मी सुजित चव्हाण शाळेत चाललेलो आहोत. रस्त्यावर ठराविक वळणांवरती ज्या आठवणी होत्या त्या आजसुद्धा तशाच आहेत. माणसं तीच आहेत, फक्त रस्ते बदललेत. पूर्वीचे रस्ते मातीचे होते, आता सिमेंटचे झालेत. बाकी आजूबाजूला जी माणसांची लगबग, जी घरं होती, ही घरं आजसुद्धा अशीच आहेत. इथं आमच्या मित्राचं घर आहे, संतोष भोसले. बघू तो घरी आहे का. मामा मामा संतोष, संतू कुठे आहे? संतू वर आहे का? संतू अरे कुठे आहे? अरे शाळेत नाही जायचं, कुठे गेला? शाळेत नाही यायचं. ये मग, ये यावरून बर बर या, आम्ही थांबतो पुढं. असू दे असू दे, ये का हो दादी. जय भीम. अरे ये, पहिला तास बुडतोय आता तुझा. निकम सरले मारत असतात आता. हेच ते रस्ते, ह्याच त्या गल्ल्या, हीच ती माणसं. समीर आंघोळ करतो. हे आमच्या मित्राचं समीर भोसलेचं घर. चला चला. असाच माहोल या वळणावर एक किराणा दुकान लागेल, वागचकरांचं किराणा दुकान. या दुकानातून गोळ्या, चॉकलेट शाळेत जाताना घ्यायचो. दुकान अजून तसंच आहे, दुकानदार पण तेच आहेत. पुढं चौक आहे, मधून काय रस्ता बदल. हां चला. इमारती वाढलेल्या आहेत, पण ही जुनी घरं जी होती ही या इमारतींच्या गर्दीत आता बुडून गेलेली आहेत. पूर्वीचं गावातलं जे साधेपण ते आता दिसत नाही जास्त. माणसं कामांमध्ये व्यस्त आहेत. हे आजोबा सचिन वागचकर असेच बसायचे. सचिन वागचकर हे दुसऱ्या मित्राचं किराणा दुकान, सचिन वागचकर. इथं एक आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी राहत होता. नाव टेके, हनुमंत टेके. या मित्राला आम्ही 10वीत असताना त्याचं केमिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण झालं होतं. त्यावेळी गेस्ट लेक्चरर म्हणून बोलवलं होतं. आणि त्यांचं ते लेक्चर ऐकून आम्ही इंजिनिअरिंगची स्वप्न बघितली. ती काय पूर्ण झाली नाही, तो भाग वेगळा. हे आमच्या तिसऱ्या मित्राचं किराणा दुकान, निलेश मरळ यांचं. भाऊ बरे आहेत का? आणि हे त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता. आता इथून पुढं मातीचा रस्ता सुरू झाला. असाच रस्ता शाळेत जाताना असायचा. ही झाडं, हे जुने वाडे. दहावीची शाळा आहे ना आज. ते काय मम्मीने सांगितलं की हे सुरुवातीला वाटलं आम्हाला आमच्या शाळेतले विद्यार्थी आलेत का, पण एक कदाचित महावितरणचं काय काम चालू आहे त्याच्यासाठी जमलेली मंडळी आहेत. अशा वळणाच्या मातीच्या रस्त्यानं कधी कोणाच्या अंगणातून तर कोणाच्या पडवीतून तर कोणाच्या परसबागेतून
अशा पाऊलवाटा आमच्या शाळेकडे जायच्या. थोड्याच वेळात आपण शाळेपाशी पोचतोय. इथं शाळेच्या माजी प्राचार्यांचं घर आहे, पोटे सरांचं. वीस वर्षानंतरच्या शाळेच्या वाटेंवर पुन्हा आपण येतोय. इथं आम्ही शाळेत जाताना चव्हाण नावाचे एक लोखंडी काम करणारे कारागीर होते. त्यांचं त्यावेळी छोटंसंच दुकान होतं कारागिरीचं. आता हे बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. तर रस्त्यावर एक राबणारा कष्ट करणारा कारागीर म्हणून तो सतत आमच्या लक्षात राहिला माणूस. कधीही पाहिलं तरी त्याचं लक्ष त्याच्या कामावरच असायचं. खाली मान घालून हातात छनी, हातोडा, वेल्डिंगचे रॉड असं सगळी सामग्री त्याच्यासोबत असायची. तर ते दुकान आजही त्याच दिमागात उभं आहे, किंबहुना ते जास्त वाढलेलं आहे. आपण बऱ्यापैकी शाळेच्या परिसरात आहोत. या बाजूला डाव्या बाजूला या गावातली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेतून सुद्धा काही विद्यार्थी आजपर्यंत बऱ्याच मोठमोठ्या पदांवरती गेलेली पाहतो आपण. तर आमच्यापैकी बऱ्याच मित्रांची ही प्राथमिक शाळा आहे. आणि या बाजूला आमचं विद्यालय, ज्याला हायस्कूल म्हणतो आपण. खरं तर ही विद्यालयाची नवीन इमारत आहे, आम्ही असताना ही नसायची. मुख्य इमारत जी आहे ती पुढं आहे, त्याचं प्रवेशद्वार पुढं आहे. शाळेच्या शेजारीच एक तालीम असायची, ती तालीम आजसुद्धा तिथं आहे. तिथं काही लोक कुस्तीच्या प्रशिक्षणाचे वर्ग घेतात. मैदानी खेळ त्या काळात खूप लोक खेळायचे आपुलकीनं. बरेचसे मित्र जवळपास 20 वर्षानंतर भेटतात एकमेकांना. त्यामुळं ती जी ओढ, आतुरता, उत्सुकता आहे ही शब्दांमध्ये वर्णन करता येणार नाही. आज कदाचित अक्षरमानवमध्ये या बऱ्याच विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचं मी आवाहन करीन. याच्या आधी येण्यापूर्वीच अक्षरमानव म्हणजे काय याची पुसटशी कल्पना पण दिलेली आहे. त्यातले बरेच मित्र आपण एकत्र काम करूया या विचाराला पण आलेले आहेत. जिवलग मित्र वेगळे असतात प्रत्येकच ठिकाणी. तर त्यातले काही मित्र आज भेटतील आणि त्याचा आनंद वेगळाच असेल. इथं तयारी दिसते आपल्याला चालू. आणि इथं आमचे 3 जिवलग मित्र आहेत आमचे. मेघराज कोचेकर आहेत, मंगेश नायकवाडी आहेत, प्रशांत पवार आहेत. एवढं भारी वाटतंय. अक्षरशः 20 वर्षानंतरची ही मिठी आहे आणि आम्ही घरापासून शूटिंग करत आलेलो. अण्णा झकास सर आले. झकास श्रीकांत येतोय, त्याला स्वागत करू आपण. चला. तर हे आहे आमचं पळसनाथ, श्री पळसनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पळसदेव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आपण शाळा थोडी आतल्या बाजूनं बघूया. शाळेचे बेंच, वर्ग खोल्या आज सुरू. हा शाळेचा शैक्षणिक बोर्ड किंवा शैक्षणिक प्रगतीचा अहवाल सांगणारा बोर्ड, ज्याच्यावर विद्यार्थ्यांची नावं आपण पाहिली. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश्वर मरळे उर्फ आमचा सगळ्यांचा चिंट्या इथं भेटलाय आम्हाला. एवढा आनंद होतोय 20 वर्षांनी चिंट्या भेटून. ये मिठीत बाहेर अन्य भेटला, मेघराज भेटला, मंगेश भेटला. ही आमची शाळा. हे सगळं उभं करण्यात ह्या पोराचा खूप मोठा वाटा आहे. तितकाच ते भांडलेला पण आहे पोरांबरोबर. आणि तेवढेच तळमळीनं, प्रेमानं सगळ्यांना बोलत होता की अरे या बाबांनो. तर पोरं आज निघालीत यायला. मुसळधार पाऊस आहे पण तरी पोरं निघालीत यायला. हा आमचा वर्ग आहे. हा 10वी अ वर्ग असायचा त्यावेळी. कदाचित बेंच अजून सुद्धा तेच आहेत, त्यात काही बदल नाही. फळे सुद्धा तेच आहेत.
20 वर्षानंतर सुद्धा तीच शाळा, तेच वातावरण. हा आमचा वर्ग होता 10वी ब आणि खूपच महत्त्वाचा टप्पा होता आयुष्यातला 10वीचा. तो या ठिकाणी आम्ही व्यतीत केलेला आहे शालेय विद्यार्थी म्हणून. या बाजूला मैदान जिथून आपण आत आलो. आत्ताही काही विद्यार्थी आलेले आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल. या बाजूला या टेकडावर खडकाचं जे टेकाड दिसतंय ते खूप सुंदर असं ठिकाण होतं बसायचं. आता त्याच्यावर मंदिर झालंय. इथं एक नवीन मित्र आलेला दिसतोय, बुलेश्वर मरळे उर्फ बुल्या. काय रे बुल्या? आलं. या ठिकाणी 20 वर्षानंतर हे सर्व माजी विद्यार्थी भेटणार आहेत, त्याची तयारी करतायत. खरं तर या बोर्डवर स्नेह संमेलन लिहिलंय खरं, पण हरकत नाही. हा एक प्रकारचा स्नेहच आहे आणि हे सर्वजण भेटतायत. काय रे? पूर्ण चपट झालं पाहिजे मग पॅच लावायचं. कधीतरी आपल्याला कटिंग करायला गेलं सेट ठेवायचं. काय 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 आठवलं? काय सांगते? सांग सांग सांग. अरे मग आम्ही बी खाल्लं की. मला काय वाटलं दुसरं काय लपड गावलं का काय? ही तर म्हणजे सगळी हुशार पोरं होती. लय हुशार आणि लय आकडायची, लय ताटायची. त्यात कोण कोण होतं मग? हे बघ, ही एक होता. आमच्याकडे एक होता. सचा एक होता. सचा विसा बाहेर होता. हा, म्हणजे एक होता. सांगता येतं काय म्हणते. काय रे काय काय? हा बरोबर बरोबर सांगितलं मी मग सांगितलं. बचा वर्ग आहे. बसा बसा ए बच्चा ते बस. ए चले सुनिया चल बाबा सर येते लय मारते. सगळ्यांचीच काढ तुला का? या ठिकाणी इंग्रजी विषयाचे शिक्षक बांडे सर आत्ता आतमध्ये गेले. यानंतर हिंदी विषयाचे शिक्षक जगताप सर यांचं स्वागत केलेलं आहे.
आता यानंतर विद्यार्थ्यांचं आपण स्वागत करतोय. मामा ऐका की, थांबा, बेल वाजवा, बेल बेल वाजवा की बेल. या ठिकाणी पुन्हा एकदा 10वीची शाळा भरत आहे. चालतंय चालतंय. एकाच जागेवर थांबा. ए थांबा थांबा थांबा, मामा या तुम्ही इकडे. चालू ठेव. ए चला आतमध्ये या. चला चला चला. याचा फोटो घ्या. ए चला या आतमध्ये या सर. इथं ठीक आहे, एक दिकी. तू ये हनुमान दादा, तू ये. घेतलं ना हनुमान. तुम्ही दोघं स्वागत. ओके चला. बंद बंद पॉज करू का? बंद पॉज कर. या बंदच केलं. 10वीची बॅच होती, त्या बॅचमध्ये मी डिव्हिजनमध्ये होतो आणि माझ्या माहितीप्रमाणे सर्व टॉपर विद्यार्थी मध्ये होते. जसं म्हणजे डिव्हिजन पाडलेल्या होत्या आणि तर त्यावेळेचा जो आपला शिक्षक स्टाफ होता त्यांना अध्यापन करण्यासाठी सोपं जावं या दृष्टिकोनातून श्री निकम सर आणि श्री बांडे सर यांनी घेतलेला तो निर्णय होता. तर मी शिक्षक या नात्याने या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांमधून मी माझं करिअर शिक्षण क्षेत्रामध्ये घडवण्याचा प्रयत्न केला, त्यात मी यशस्वी देखील झालो. सर्वात प्रथमची जी माझी सेवेची सुरुवात झाली ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या प्रित्यर्थ 3 जानेवारी 2009 रोजी मी माझ्या शिक्षण क्षेत्रातील शिक्षकी पेशेची सुरुवात रायगड जिल्हा परिषद अंतर्गत खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारगाव या ठिकाणी केली. त्या ठिकाणी मी 10.5 वर्ष सेवा केली आणि या ठिकाणी सेवा करत असताना नोकरीच्या 8व्या वर्षी मी सलग 2 आदर्श शिक्षक पुरस्कार मला त्या ठिकाणी प्राप्त झाले. त्यामध्ये खालापूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार 5 सप्टेंबर 2018 रोजी प्राप्त झाला आणि शिक्षक भारती संघटनेचे जे राज्याध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत श्री कपिल पाटील साहेब, आमदार मुंबई विधानसभा, मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघ, आणि त्यांनी देखील कार्याची दखल घेऊन मला त्याच वर्षी 2018 साली दुसरा आदर्श शिक्षक पुरस्कार त्याच ठिकाणी प्राप्त झाला. तदनंतर मी 2019 पासून ते 2023 पर्यंत
आपल्याच पुणे जिल्ह्यामध्ये बदली करून आलो आणि अतिशय दुर्गम म्हणजे रायगड किल्ल्याच्या समोर अतिशय दुर्गम अशी शाळा होती, इयत्ता 7वी पर्यंत शाळा होती आणि त्या ठिकाणी मी एकटाच कार्यरत होतो. कुठलंही नेटवर्क त्या ठिकाणी नव्हतं. शाळेत गेल्यानंतर परत घरी येईपर्यंत माघारी येण्याची गॅरंटी नव्हती आणि सर्व परिस्थितीवर मात करत कोणतेही संकट माझ्यावर न ओढवलं नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणची होती. वन्य प्राणी होते, रस्ता खराब होता, जाण्याची बिकट परिस्थिती होती आणि त्या ठिकाणी देखील शिक्षक म्हणून मी 4 वर्ष एकदम उत्कृष्ट कार्य केलं आणि तिथून पुढे 17 जून 2023 ते आज तागायत मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळद तालुका दौंड या ठिकाणी कार्यरत आहे. या तिन्ही ठिकाणी क्वालिफिकेशन MCOM B.Ed. शिक्षण हे या ठिकाणी 3री पासून सुरुवात केली. या जिल्हा परिषद शाळेपासून 10वी पर्यंत या पळसनाथ विद्यालयामध्ये 10वी मध्ये होतो, A डिव्हिजन मध्ये होतो 2003च्या बॅचमध्ये. आणि 10वी मध्ये जेव्हा सुरुवात झाली, मार्क कसे पडावे किंवा अभ्यासक्रम कसा असावा, शिक्षकांनी बरोबर आहे, मी त्यातलाच एक आहे. माझं नाव संतोष सोमनाथ शिंदे. मी 10वी मध्ये होतो. 10वी नंतर मी प्रवीण आणि सचिन मिसाळ पालचीनगर कॉलेजला होतो सायन्स. तिथून पुढे आम्ही वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो. 2011 साली जॉब चालू केला. 2015 वर्ष झाली. सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून IT कंपनीमध्ये जॉब करतो, वेगवेगळ्या MNC मध्ये. जेवढं काही इंजिनिअरिंगमध्ये शिकलो, जेवढं काय होतं त्याचा सगळा बेस हा शिक्षकांनी बेस जो चांगला केला, याच्यावरती आम्ही चांगले मार्क्स मिळवले आणि चांगला जॉब लागलो. ठीक आहे. बटन चालू कर की. माझं नाव प्रवीण चंद्रकांत काळे. मी संतोषने सांगितल्या पद्धतीने प्रमाणे मी सचिन आणि संतोष या ठिकाणी वालचंदनगरला 11-12 कंप्लीट केला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊन मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं. सध्या मी एका कंपनीमध्ये ॲज अ सायबर सिक्युरिटीमध्ये जॉब करत आहे. आणि ह्याने सांगितल्याप्रमाणे, संतोषने सांगितल्याप्रमाणे की आपल्या 10वीचा जो बेस आहे, निकम सर असू द्या, SB जाधव सर असू द्या, बांडे सर असू द्या, या लोकांनी जे आपल्यावरती मेहनत घेतली होती आणि त्यांनी जे आपल्याला शिकवलं, त्याच्यामुळे आपला बेस खूप पक्का झाला. क्रेडिट त्यांना जातं. त्यामुळे मी त्यांचं म्हणजे शेवटपर्यंत आभारी राहील की त्यांनी मला घडवण्यामध्ये खूप योगदान दिलं त्याच्याबद्दल. थँक्यू, धन्यवाद. मी बोल. आता मी काढू का? नमस्कार सर्वांना. मी सुजित चव्हाण. सर्वप्रथम सरांना नमस्कार. मी 10वीलाच फक्त पळसदेवला आलो. याच्या आधी माझं मुख्य गाव रावणगाव या ठिकाणी होतं. हे माझ्या मामाचं गाव आहे. पण कधी आल्यावर इथं वाटलं नाही की मी परक्या गावात आलो, कारण ही सगळी मित्रमंडळी जेव्हा भेटली त्यावेळी ही भावंडासारखीच वागली माझ्यासोबत. त्यामुळं कधीच दुसऱ्या कुठल्या गावात किंवा मामाच्या गावात आहोत असं कधी वाटलं नाही. मी सध्या ज्युनियर कॉलेजला शिक्षक म्हणून कार्यरत आहे भोरमध्ये. 2017 साली मी त्या ठिकाणी नियुक्त झालो आणि त्यापासून मी तिथं काम करतोय. पण अजूनसुद्धा मी असं समजतो की आपण सगळे विद्यार्थीच आहोत. म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण काही ना काही शिकत असतो. आपण आता कुठल्याही पदांवरती काम करत असतो, पण त्यातही आपण शिक्षणच घेत आहोत किंवा याच्यावर माझा दांडगा विश्वास आहे. पण महत्त्वाचं सांगायचं असं की आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी ज्या शाळेत शिकायला मिळत नाही ते इथून बाहेर पडल्यानंतर आपण शिकतो. म्हणजे शाळा खूप किंवा सगळंच काही शिकवते असं कधी होत नाही. म्हणजे कुठलीच इमारत ही सगळ्या आयुष्याला कव्हर करू शकते असं होत नाही. तर आपली शाळा ही आयुष्यभर चालू असते आणि आपण ज्या ज्या ठिकाणी जातो तिथल्या नवीन माणसांशी ओळखी करतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांचे अनुभव घेतो. यातून आपण पण काही ना काही शिकत राहतो. मी सध्या एका महत्त्वाच्या संघटनेसोबत काम करतो. मी संघटना सुरुवातीला म्हणतो, शेवट बोलताना मी त्याला कुटुंबच म्हणेन.
कारण कुटुंब म्हणूनच काम करतो आपण. तर अक्षर मानव हे असं कुटुंब या पृथ्वीवरचं की जे पृथ्वीवरचे जे काही भेद आपण तयार करून ठेवलेत माणसांनी, त्या भेदाच्या पलीकडे जाऊन सगळी माणसं ही फक्त माणसं असतात. त्यांची जन्माला येण्याची प्रक्रिया एकसारखी, मरण्याची प्रक्रिया एकसारखी, ह्या दरम्यानच्या सगळ्या गरजा सुद्धा एकसारख्या. तरी सुद्धा आपण ज्या टोळ्या करून ठेवल्यात एकमेकांच्या, आणि त्यातून माणसं भांडतात एकमेकांची. या ज्या मूर्खपणाला माणूस नावाचा प्राणी गेला ना, त्याला जाग करण्याची वेळ आली की बाबा बास, आता आपण परत एकोप्याला येऊ, आपण माणुसकीला येऊ आणि एकत्र परत चांगलं काहीतरी उभं करू. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी घडतात, पण आपण त्याला पहिला विचार करतो की माझा काय संबंध. हा विचार जरी येत असेल ना, तरी अप्रत्यक्षपणे आपला त्याच्याशी संबंध येत असतो. उदाहरण भ्रष्टाचाराचं घेऊ. भ्रष्टाचार एवढा बोकाळलाय असं आपण सारखं म्हणतो, पण भ्रष्टाचार आपल्याच पोटी जन्माला येतो, कारण आपण द्यायला सुरुवात करतो तेव्हा घ्यायला सुरुवात होते. तर या छोट्या छोट्या गोष्टी पण आयुष्यावर खूप गंभीर परिणाम करतात. हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी ठरवलं की आता फक्त नोकरी नाही का, तर त्याच्यासोबत रिकाम्या वेळात शक्य होईल तेवढा वेळ चांगलं बोलण्यासाठी, चांगली माणसं गोळा करण्यासाठी आणि एक चांगला परत मानवी समाज उभा करूया का, या विचाराला जाऊन काम चालू आहे. हे काम मी मुख्यतः सांगतो की मी काम मुख्य म्हणून अक्षर मानवचं काम करतो, मी पोट भरण्यासाठी म्हणून शिक्षक म्हणून नोकरी करतो. तर ते माझं दुय्यम काम वाटतं मला, कारण पोट भरण्याची व्यवस्था अक्षर मानव सुद्धा करतं, पण त्यात सुद्धा तुम्हाला काय अपेक्षित आहे समाजाकडून, तुम्ही काय देणार समाजाला, या दोन भांडणांमध्ये आपण पहिलं पाऊल टाकलं पाहिजे. आपण काय द्यायला जाऊ शकतो. तर आपल्याकडचं जे काही चांगले, रामदास झाडं लावत फिरतो सगळ्या गावभर, कुठलंही गाव त्याला स्वतःचं गाव वाटायला लागतं, तो गाव आपलं का बघून झाडं लावत नाही. तर याला कळतं की ऑक्सिजन हा गावातल्या गावात राहत नाही ना, तो कुठल्याही गावात जाऊ शकतो त्या झाडानं सोडलेला. बरं, ऑक्सिजन देणारं एकमेव आता माध्यम झाडच आहे आपल्याकडे. कोविडमध्ये तर हे प्रकर्षानं जाणवलं ऑक्सिजनची किती गरज आहे. तर भेदाच्या पलीकडे जाऊन काम करणारी सगळी मित्रमंडळी. विकास कधीच गाडीची सर्व्हिसिंग करताना विचारत नाही कोणाच्या गावाची गाडी, त्याला कळतं की इंजिन आहे ते नीट झालं पाहिजे. हे सगळेच काम करतात. IT इंजिनियर सुद्धा वैयक्तिक कुठल्या एका टोळीसाठी काम करत नाही ना, ते सगळ्या मानवी समाजाचं कल्याण करण्यासाठी काम करतात. मग तंत्रज्ञान का असे ना, या विचाराला ज्यावेळी आपण जातो त्यावेळी वाटतं की अरे आपल्यातले भेद खूप छोटे, आपण माणूस म्हणून खूप मोठं काम करू शकतो. तर त्या कामावर मी सध्या लक्ष देऊ नये आणि मी बोलत राहतो मित्रांसोबत माझ्या कामाबद्दल. मला काही मित्र म्हणाले सुद्धा की आपण काही उपक्रम सुरू करूया, त्यावेळी पण खूप आनंद झाला. तर मी सगळ्यांनाच आवाहन करेन या निमित्तानं की आपण सगळेच या चांगल्या कामामध्ये शक्य होईल तेवढा ऑनलाईन ऑफलाईन जसा वेळ मिळेल तसा वेळ देऊया आणि आपलं हे कुटुंब जे परत आता 20-21 वर्षाने एकत्र आले, हे कायमस्वरूपी एकत्र राहूया. मगाशी काही मित्र म्हणत होते की दर 5 वर्षाला आपण भेटूया, पंचवार्षिक भेट म्हणून. तर तोही उपक्रम खूप चांगला वाटला म्हणजे. आणि दत्ता जसं म्हणाला की आपण एकमेकाच्या सुखदुःखात पण असंच एकत्र आलं पाहिजे, तेवढ्याच भांडणं देऊन शिव्या देऊन चिंट्यानी सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे. चल बुवा, त्या अडचणीचा मित्र आपला म्हणजे ग्रुपवरले शिव्या दिल्यात आम्हाला त्यांनी, जेवण मिळेपर्यंत त्याला सहन करायचं. त्याच्यानंतर ग्राउंडवर भांडण उठतील तेवढी फक्त सोडवायला परत यावं लागेल. आणि त्याबद्दल काही गोष्टी लक्षात राहिल्या. खो खो खूप चांगला खेळत होते आणि बऱ्याच लोकांबद्दलच्या आठवणी आहेत. सुलोचना इथं बरेच विद्यार्थी या सगळ्यांबद्दलच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. आणि आता थोडं एकत्र येऊया. त्यावेळीची मानसिकता आता राहील नाही पोरांची, थोडा त्याच्यावर विश्वास पण ठेवा आता पोरांना. ही पोरं आता बाप झाली त्यांच्या पोरांची, आता ते बाप माणूस म्हणून आपण एकत्र येऊया असं पण आहे. तर बदलतो माणूस ह्याच्यावर पण विश्वास आहे आमचा. चांगली वाईट सगळी कामं करत आलीत सगळे, पण आता चांगलीच करूया असं थोडं वाटायला लागलं. बोलण्यासारखं बरं ते, मी थांबतो. धन्यवाद. मी राहुल आमचे काळे टुकडी. माझा व्यवसाय आहे फिनोलेक्स कंपनीचे ठेवट. मी सध्या इथं राहतो पुण्यात. मिथून या. नमस्ते सगळ्यांना. माझं नाव मिथुन कुमार घंटे. मी बतपुडीमध्ये होतो. सध्या मी बाजार समितीमध्ये कामाला आहे आणि एक पार्ट टाइम जॉब म्हणून माझा भेळ पाणीपुरीचा पण व्यवसाय. सध्या मी मुबिया नक्की सगळ्यांना सरांसाठी जोरदार टाळ्या आपण एका
आता चर्चा करू. या ठिकाणी माजी प्राचार्य माननीय अवतर सर या ठिकाणी आले. आपण एका जोरदार टाळ्या वाजवून सरांनी इंट्रोडक्शन चालू केलंय. म्हणजे आपण या तोपर्यंत सर्वांचे इंट्रोडक्शन होते. आपण इंट्रोडक्शन केल्यानंतर मग पुढे करायचं. ठीक आहे, आपण पुढे कंटिन्यू. स्वप्नील चला. मध्ये होतो आणि 10वीपर्यंतच होतो. 10वीनंतर बावड्याला 11वी 12वीसाठी सायन्सला होतो. तिथून BScला ॲडमिशन घेतलं, पण BSc काय कारणास्तव कम्प्लीट होऊ शकले नाही. त्याच्यानंतर मी शेती आणि नंतर राजकीय हा जो प्रवास केला. राजकारणामध्ये उभा राहिल्यानंतर मला आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि गुरुवाऱ्यांच्या आशीर्वादाने ग्रामपंचायती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आता मी गावासाठी आणि सर्व क्षेत्रासाठी असं सामाजिक कार्य माझ्या हातून व्हावं किंवा होतं आहे असं बोलताना. माझं नाव सागर कुंडे. मी 10वी नंतर 11वी 12वी याच ठिकाणी केली. पुन्हा नंतर इंदापूरला ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर व्यवसायाकडे वळून शर्यू एंटरप्राइजेस या नावाने MIDC मध्ये व्यवसाय सुरू करून मी या ठिकाणी स्थायिक आदरणीय जगताप सर असतील, असतील, पारकर सर असतील किंवा जे शिक्षकांना येता आलं नाही त्यांना त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि मी पळत्यामध्ये शेवटी तो क्षेत्र जे निवडले अगदी प्रामाणिकपणे काम करून डाळिंबासारखी पिकं असतील, ऊस क्षेत्रातील पिकं असतील, काही प्रवीणच्या सहकार्याने मार्गदर्शन का व्यवसाय असतील पारदर्शक कशात नाही पण प्रामाणिकपणे करून आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. ज्या क्षेत्रामध्ये जे तुम्ही काम करत असता ते काम प्रामाणिकपणे करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काम करून जे यश मिळेल ते घवघवीत मिळेल असं मला प्रामाणिक विश्वास आहे. एवढं मी थांबतो. ओके, स्टार्ट. मी अनिकेत कालिदास गोडगे 10वी अ मध्ये होतो. 10वी नंतर मी 11वी 12वी बारामतीमध्ये केली. त्यानंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि इंजिनिअरिंग नंतर मी जॉब केला पुण्यामध्ये बारामतीमध्ये पियाच्या कंपनीत. आणि त्यानंतर MTechला ॲडमिशन घेतलं. MTech पूर्ण केलं. तसं आता मी नाही सांगू शकणार की माझं खूप असं स्ट्रगलमधून शिक्षण झालं वगैरे. तसं व्यवस्थित म्हणजे बॅकग्राऊंड पण चांगलं होतं आणि फक्त त्या बॅकग्राऊंडचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला. आणि जे काही ध्येय होतं आयुष्यात, जे काही साध्य करायचं होतं ते चांगल्या पद्धतीने साध्य व्हावं यासाठी प्रयत्न केले. परमेश्वराने तशी ताकद दिली. शिक्षकांचे म्हणजे मार्गदर्शन पण वेळोवेळी मिळालं. मित्रांचे पण काही लोकांचे सहकार्य मिळाले आणि त्यातून आयुष्याचे जी काही गणित आपण मांडलेली आहेत ते पूर्णपणे साध्य करण्यासाठी प्रोत्साहन पण मिळालं. आता काही विद्यार्थ्यांची जे काय चर्चा झाली, काही शेती करतात, काही शिक्षक झालेले आहेत. आता दत्ताचं उदाहरण घेतलं, खूप स्ट्रगलमधनंच त्यांनी म्हणजे त्याची जी परिस्थिती आम्ही लहानपणापासून जी बघितली ती अतिशय आम्ही आत्तासुद्धा आम्ही जे काय उभं राहिलो आहे, आम्ही काय साध्य केलं त्यातनं असं पण वाटतं की अरे आणखीन पण आपण कुठेतरी कमी आहे. त्यांच्याकडे जर बघून आपण बघितलं तर त्यांनी खूप म्हणजे अतिशय बिकट परिस्थितीतून त्यांनी जे काही हे केलं तसं आणखीनचं खूप आयुष्यात पुढं जाण्यात एवढ्यात थांबून जमणार नाही. आणखीन पण आपण पुढं काही प्रयत्न करून साध्य करू शकतो. ही एक प्रेरणा या संमेलनातून ॲक्च्युली आपल्याला आपण घेऊ शकतो. माझे नाव बापूस सोमनाथ रायगुडे. इयत्ता ब मध्ये मी होतो. 10वी 12वी माझी पर्सनल विद्यालयामध्येच झाली. नंतर मी 2 वर्ष शेती केली. शेती केल्यानंतर मी कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय शिवराज एंटरप्राइजेस म्हणून माझा लेबर व्यवसाय होता. 2-3 वर्ष लेबरचं काम केल्यानंतर ते काय परवडा म्हणून काम मी सोडून दिलं. नंतर आता हॉटेल व्यावसायिक रेस्टॉरंट आहे, रेस्टॉरंट चालवते मी. हां बर बस. मेघराज अंबादास कुचेकर 10वी ब मध्ये होतो. मी 10वी पर्यंतच तुमच्या वर्गात होतो. त्याच्यानंतर मी 10वीला शाहू कॉलेजला कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर व्यवसायाच्या निमित्त लायसन्ससाठी मला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावं लागलं. SP कॉलेजला मी एक्सटर्नलनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केली. आता कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये आहे.
थोडासा राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, सामाजिक श्रीकांत जाधव, SB जाधव सरांच्या पुतण्या. नववीपर्यंत नवी ब मध्ये होतो. आता सध्या सरांची आणि माझी शेती पाहतो. मुबारक नूर मोहम्मद मुलानी, 10वीच्या तुकडीत होतो. आता माझा टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस. सुजय मग साई कुठे गोरमध्ये सर. दहावीनंतर इंदापूरला कॉलेजला होतो. आता सध्या शेती व्यवसाय चालू आहे, तेच बघतो मी. नमस्कार, मी अवधूत आनंदराव काळे, 10वी क मध्ये होतो. शेती करतो. नाव उदय सुभाष गायकवाड. होतो. सध्या मी कुरकुम MIDC मध्ये MPure फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कामाला आहे. कुत्र्याची आठवण राहिली बरं का पण. चला चला चला. नाही आता काय करू, मी तरी शिक्षक पेशाचा आणि माईकचा संबंध आहे. आमच्या नोकरदार वर्गाचा लई नाही. साईज किती वाढली? आता काय ना मागे जाऊन बोललं तरी चालेल. ज्यांनी आयोजन केलं ना त्यांचे मनापासून आभार. मी सचिन विलास तावडे, मी सिरम इन्स्टिट्यूट हडपसरमध्ये जॉब करू. आज 18 वर्ष झालं सिरमला जॉबला आहे. अरे वा. मी आता 10वीमध्ये, आता शेती करतो. हे पुढचे पण तयार झाले लगेच येऊन पुढे. संतोष लक्ष्मण राऊत, मी कटुकडीत होतो. मी शेती व्यवसाय करतो. हे पुढचे पण तयार व्हा लगेच उठून. राहायला बावड्याला आहे. इथं पाहुणकर शाळेला होतो डाळसला, म्हणजे डाळसवरून अपडाऊन करत होतो. आता कंडक्टर म्हणून एक 10-12 वर्ष झालं इंदापूरला आहे. कुठल्या डेपोला आहे? इंदापूर तालुका सोडून बाकी सगळेच बाहेर गेले. तालुक्याला कोण नाही इथं. नाही कधी आलं तर मोठ्या मोठ्या पदावर आहेत पण बाहेर आहे. माझं नाव नंदकुमार अरुण बनसुडे, मी 10वी अ मध्ये होतो. असंच बोलतो. शिक्षकांचा आवाज खणखणीतच असतो. शिक्षक नाही. मी 11वी-12वीला पुण्याला गेलो. मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्समधून 11वी-12वी केली. त्यानंतर मेकॅनिकल स्ट्रीममधून मी इंजिनिअरिंग केलं 4 वर्ष. तिकडे ते माईक टेस्टिंग तिकडे. हॅलो. हे जाऊ दे चल, नको टेस्टिंग काय, हे राहू दे चालू आपलं. 4 वर्षांनी पदोन्नती होत आता मी महाराष्ट्र आणि गोव्याचा सर्व्हिस मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आणि त्याच्यात असं सांगण्यासारखं काही नाहीये. जे रेग्युलर होतं, शिक्षकांनी आम्हाला शिकवलं, विशेषतः भांडे सर, निकम सर आणि जाधव सर. त्यातल्यात निकम सरांचं विशेष आभार माने. त्यांनी जो मॅथ्सचा माझा अभ्यास घेतला, त्यानंतर मी इंजिनिअरिंगमध्ये कधी मागे बघायची वेळ आली नाही. खूप चांगलं त्यांनी आम्हाला बेसिक जे आहे मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश हे 3च बेस असतात इंजिनिअरिंग करायचं म्हणलं तर. आणि त्या बेसच्या जोरावर आम्हाला कधी ना इंजिनिअरिंगमध्ये अपयश आलं ना पुढील आयुष्यात, आणि प्रत्येक ठिकाणी सस्टेन झालं. ठीक बस. Hey!
पाटील माहिती घ्या. माझं नाव सुनील काळे. सध्या मी ग्रामपंचायतीमध्ये साईच्या पदावर काम करत आहे आणि आपले मित्र वगैरे बरेच त्या ठिकाणी येतात सहकार्य करण्यासाठी. सहकार्य करतो. माईक नाही असंच बोलतो मी. चालतंय मी दहावीमध्ये असताना बळकपडीमध्ये होतो. आता सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत असून कुर्ला पोलीस स्टेशन येथे नोकरी करत आहे. कोणाला काय प्रॉब्लेम आला कुर्ल्याला माझे नाव सुरेश मी आता 10वी मध्ये होतो. तर असं काही नाही की तुकडीमध्ये किंवा वर्गामध्ये विद्यार्थी काही बोलू शकतात. आता मला कोणाला तर व्यवस्थित येत नाही. असं नका. कारण कसं आहे, तर मी 10वी याच ठिकाणी केली. 10वीला मला फक्त 50% मार्क होती. त्यानंतर 11वी 12वी पण मी याच ठिकाणी केली. तर 12वी मध्ये असताना माझा इंग्लिश विषय गेला होता. त्यानंतर मी 1-2 वर्षांनी इंग्लिश विषय सोडवला. तर आपल्या शाळेतील शिक्षक वगैरे मला भेटतच असायचे, सांगत असायचे बाबा कर अभ्यास, होईल पास. अभ्यास करून 12वीचा इंग्लिश विषय सोडवला. त्यानंतर पोलीस भरती करत होतो. 2011 साली गणेश बरोबर मी मुंबई शहरला उतरलो होतो. तर मला 1 मार्क कमी पडला आणि भरती करायची सोडूनच द्यायचं मी ठरवलं. त्यानंतर आपल्या शाळेचे प्राचार्य गोडगे सर मला भेटत असायचे आणि गोडगे सरांचं एकच वाक्य असायचं, कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती. आणि गोडगे सर मला प्रत्येक वेळेस भेटल्यानंतर तेच सांगायचे, नेक्स्ट टाइम, आता नाही झालं तर पुन्हा होऊ शकतं ना. आणि ज्यावेळेस मी पुन्हा 2014 साली पुणे ग्रामीण येथे उतरलो आणि पुणे ग्रामीणला 200 पैकी 175 मार्क मिळाले होते मला. तर त्यावेळी माझं वजन 85 किलो होतं. तर असं नाही की कुठलंच काम आपण करू शकत नाही. आपल्या मित्रांनी सांगितलंच, जे काय आपल्याला करायचं आहे ते ठरवा आणि त्याप्रमाणे प्रयत्न करा, तुम्ही नक्कीच सक्सेस होणार. आणि मी सगळ्यात जास्त आपल्या विद्यार्थ्यांमधून जे शेती करतात आणि त्यांच्यामुळेच आपण खाऊ शकतो, फक्त शेतकरी असेल तरच आपण टिकणार आहे आणि शेती केलीच पाहिजे. आता प्रगतशील शेतकरी म्हणजे आपले वर्गातले चेतन बनसोडे, विशाल बांडे, याचप्रमाणे अजून भरपूर मुलं शेती करत आहेत. आता मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही किंवा हा राऊत मला भेटला होता. तर असे बरेच मुलं जे आपली शेती करत आहेत त्यांनी ती पण प्रामाणिकपणे केली ना तर ते पण भरपूर काही करू शकतात. धन्यवाद. माझं नेमणूक इथं बारामती तालुका पोलीस स्टेशनला आहे. म्हणजे आम्ही बावळटे काय येऊ दे त्याच्यात. ए संत्या, तुला काही नियम वेगळा आहे का? मी संतोष नांदेगाव पुढे 10वी अ मध्ये होतो. सध्या मी कोंडाव पोलीस स्टेशन येथे डिटेक्शनला आहे. धन्यवाद. माझं नाव विलास किसन शेलार. मी तसं बघायला गेलो तर तुमच्यावर 10वीला आलो नसतो, कारण 9वी मध्ये मी निम्यातनंच शाळा सोडून दिली ती. मग 10वी होण्याचं कारण भदे सर आणि आपलं ही PT टीचर देशमुख सर ह्यांनी, कारण शाळेत असताना लाडका विद्यार्थी होतो कबड्डीसाठी, त्यांनी येऊन बाबा 10वी कर पुढे नोकरी लागला सगळं तसं त्यांनी शिकवलं. त्यांच्यामुळे मी 10वी पास झालो. त्यावेळेस आमच्या प्राचार्य आवश्यक सर होते, त्यांचंही मार्गदर्शन होतं, जगदीश सरांचंही मार्गदर्शन होतं. त्यामुळे माझी 12वी झाली आणि 12वी होऊन मी पुण्यालाही गेलो, पण तिथे यश आलं नाही. कंपनीमध्ये असताना परमनंट नाही झालं, परत मी आपलं गावाला आलो आणि सध्या माझा व्यवसाय चालू आहे लाईट फिटिंगचा. माझ्याकडे लाईट फिटिंगची कॉन्ट्रॅक्ट वगैरे असतात, मी घेतो आणि चांगल्या पद्धतीने काम पण करतो. तसं बघायला समाजसेवाही करतो. आणि आम्ही जास्त करून गेल्या म्हणजे 3-4 वर्षापूर्वी मित्रांच्याकडनंच पैसे गोळा केले होते. कुठले आमदार वगैरे असं काही घेतले नव्हते, तरी 425 झाडं लावली होती. त्या 425 पैकी 350 झाडं आता खूप मोठी झाली आहेत.
माझं नाव योगेश जालिंदर बनसोडे. मी इयत्ता 10वी मध्ये होतो आणि आता सध्या पुण्यामध्ये माझा व्यवसाय आहे. व्यवसाय सिक्युरिटी सिस्टम आणि सॉफ्टवेअर सोल्युशनचा आहे. त्याच्यानंतर माझं एक लॉकडाऊन नंतर बिझनेस ठप्प झाला होता पूर्ण. बिझनेस ठप्प झाल्यानंतर करायचं काय तर एक असंच रात्री बसलेलं असताना निकम सरांचे खडू खाल्लेले आठवलं. कारण गणितात थोडं मला गणिताच्या तासात निकम सरांच्या झोप लागायची. आणि निकम सर खडू मारल्याशिवाय काय गप्प बसायचे नाही. मग असं ठरवलं की काहीतरी गणित विषयातच करायचं. तर वैदिक गणित निवडलं. वैदिक गणिताचं पूर्णपणे ऑनलाईन क्लास केला. ऑनलाईन क्लास केल्यानंतर स्वतःचा कोर्स डेव्हलप केला. आता 6 लाख मुलं ऑनलाईनमध्ये शिकत आहेत. आणि वैदिक गणितामध्ये एक इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एक रेकॉर्ड झाला. त्याच्यानंतर ब्रेन डेव्हलपमेंट या कन्सेप्टवरती एक हे केलं होतं सबमिशन. त्याच्यावरती एक रेकॉर्ड झाला. असे 2 रेकॉर्ड 2021 मध्ये माझ्या नावावरती आहेत. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव महादेव मारुती जाधव. माझं दुकान आहे स्टँडवर, जाधव कार गॅरेज आणि बॅटरीचं. सध्या मी व्यवसाय माझं नाव चंद्रकांत हनुमंत काळे. मी आत्ता 10वी तुकडीमध्ये होतो. उच्च ट्रान्सपोर्ट नावाने माझा बारामतीमध्ये ट्रान्सपोर्टचा बिझनेस. माझे नाव राहुल शिंदे. मी 10वी क मध्ये होतो. मी आता शेती व्यवसाय करत आहे. सर्व मित्रमंडळी आणि गुरुवार्यांना माझा नमस्कार. माझे नाव रणजित निवृत्ती बनसोडे. मी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानवटे या ठिकाणी कार्यरत आहे. 2003 साली ह्या आपल्या कॉर्नरच्या वर्गामध्ये होतो आणि बऱ्याच जणांचं ऐकलं 10वी अ मध्ये. बऱ्याच जणांचं ऐकलं की 10वी अ ची बॅच थोडीफार राहिली तर सगळे बाहेरच गेलते. त्यात माझा पण नंबर होता. 11वी 12वी इंदापूरला केली. त्यानंतर मी पुण्याला DEDला ॲडमिशन घेतलं. पहिल्यांदा DED केलं, नंतर BA केलं आणि सांगलीमध्ये 2009ला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझी 8 वर्ष जॉब केल्यानंतर पुण्याला बदली झाली आणि पुण्यामध्ये केळगाव चौफला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकेरवाडी या ठिकाणी 6 वर्ष केली. आणि तिथं कार्यरत असताना 2022 साली मारुती सुझुकी एरोनातर्फे उत्कृष्ट शिक्षक म्हणून अवॉर्ड दिला. माझं नाव दत्तात्रय नामदेव सलकर. इयत्ता 10वी क मध्ये शिकत होतो गुरुजनांना. आणि 10वी झाल्याच्या नंतर मी इंदापूरला ITIला ॲडमिशन घेतलं. ITI करत करत मी 11वी 12वी केली इंदापूरमध्ये. त्याच्यानंतर ITI करून नाऊनला ITI केला परत 1 वर्ष. त्याच्यानंतर मला पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात जॉब करतोय. तिथं परमनंट जॉब लागला. आता 15 वर्ष झालं. मी आता वरवंड या ठिकाणी कार्यरत आहे. नमस्कार. मी बिपिन काशीनाथ बनसोडे, व्यवसाय शेती. एकदम थोडक्यात उरकू नका. फक्त 12 वाजले आपल्याकडे वेळ आहे. तुमचे अनुभव असतील तर नक्की शेअर करा. त्यामुळे 2 वाजेपर्यंत जेवण मिळणार नाही. मग उठून काय करणार? अनुभव व्यवस्थित शेअर करा. लगेच संपू नका. विशाल बाबा बनसोडे. मी सध्या शेतीच करतो. तरी बी सांग. सांग लवकर. ग्रॅज्युएशन केलं. माळेगावला ITI केला. भारत पोस्ट जात शेती. ओके.
माझं नाव सोमनाथ बाळासाहेब काळे, मी 10वी क मध्ये तुम्ही सध्या स्थिती तुम्ही समारोह गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव ओके मस्त कोण करता माझं नाव दीपक सावता बनसुडे 10वी क खिडकीकडून दुसऱ्या लाईनीला पहिली बेंच ओके बनसुडे विकास बनसुडे दोघं जण 10वी नंतर 12वी 11वी 12वी इथं झालेली. शिक्षणाचं काय महत्व तर ज्यावेळेस मुलांनी विचारलं तुमचं काय झालंय तुम्ही काय करताय परिस्थिती काय झाली अरे तू असं कर होय सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्यावेळेस मी परत ITI मध्ये पुन्हा ऍडमिशन काल पवार साहेब आपण घेतलेले परत ऍडमिशन घेतले आता घेतले कालचीच गोष्ट नाही त्यांच्याकडूनच घेतलेले त्यांचं ते आधार कार्ड वगैरे तर साठी घेतलेले टेबुर्णीमध्ये त्या जागा घेतलेली MIDC मध्ये तिथं ते नियोजन करायचं चाललेले. जिंदाल कंपनीचे कामे घ्यायला चालू केलेले ट्रेनिंग माईक नको माईक नको. माझं नाव प्रशांत अविनाश पवार 10वी ब मध्ये होतो. सध्या मी सार्वजनिक बांधकाम विभाग येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याचा तेच टाळ्या वाजवतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मरळेसाठी. मी 10वी होतो. 10वी झाल्यानंतर 11वी 12वी इथंच केली. त्यानंतर ग्रॅज्युएशन इंदापूरला केलं. त्यानंतर मला फायनान्समध्ये जॉब लागला. मी टप्प्याटप्प्याने आता चांगल्या पोस्टवरती कामाला आहे. बारामतीत मी कामाला आहे. AU स्मॉल फायनान्स बँकेमध्ये मी बारामतीत जॉब करतोय. तर कुणाला काय अडचण असेल फायनान्स बद्दल कॉन्टॅक्ट करू शकता. कमिशन घेणार का सांगायला उत्तर दे. सर्वप्रथम गुरुवारींना माझा नमस्कार. तर मला एक गोष्ट आठवली अवसर सर ज्यावेळेस तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा पळसदेव मध्ये आलते त्यावेळेस साधू आबाजी बनसोडे यांच्या घरी तुम्ही आलते. मला ही गोष्ट माझ्या आजोबांनी सांगितली ती आठवली की सगळ्यात पहिल्यांदा अवसर सर आलते ती आमच्या वाड्यामध्ये आलते आणि तिथून खरा प्रवास अवसर सरांचा. म्हणजे ना माझ्या आठवणीत आहेत सर त्या सगळ्या गोष्टी माझ्या आठवणीत. माझी चुलती मला सांगत होती एक दिवस हा अनावधानाने आज तुमची गाठ भेट पडली खूप बरं वाटलं. अवसर सरांना बघितलं ना माझं असं हे भरून यार म्हणलं मस्त आज सगळ्याच्याच गाठी भेटी पडणार होत्या. पण एक गोष्ट म्हणजे मला आठवती माझा प्रवास 1ली ते 4थी आमची मराठी शाळा 5वी पळसनाथ विद्यालय 6वी छत्रपती हायस्कूल अंथुर्णे 7वी 8वी 9वी वर्धमान हायस्कूल वाचननगर 10वी 11वी 12वी पळसनाथ FYSYTY इंदापूर कॉलेज आणि इंदापूर कॉलेजला SY अर्धी झाल्यानंतर माझा व्यवसाय हा मी निवडला वाळू किंग नाही जे आहे ते समोर येतो. आणि वाळू किंग बनल्यानंतर मी FY अर्धी आणि SY पूर्ण तुम्हाला खरं सांगू मी पुण्यातून जर गाडी घेऊन निघालो ना माझ्या 2 गाड्या होत्या. मी स्वतः पण चालवायचो ती कधी कधी वेळ पडल्या. मी गेटवर गाडी उभा करायचो सर कॉलेजच्या आणि 12 सर म्हणून कॉलेजला मी उशिरा जरी आलो ना मी सांगून फिरवतो सर प्लीज मला मदत करा.
तर मी आमचा पेपर 2ला सुरू व्हायचा, मी 2:30ला 3ला पोहोचायचो, गाडी गेटवर लावायचो, पॅड घ्यायचो आणि आत जायचो. FY आणि SY ऑल क्लिअर सुटलो, एकही दिवस न शाळेचा कॉलेजमध्ये. पण आमच्या बरोबर एसटीत तोंडी कंपनी होती, सागर होता, अमोल म्हणून होता. तर त्यातली बरीच लोक आमच्या बरोबरची होती ना, ती नापास झाली. मला म्हणजे तू काय बोललो होतं, काय म्हणजे तू कॉलेजला कधी आला नाही, तू पास कसं काय झाला? म्हणून मला माहित नाही काय चमत्कार झाला. शिक्षण पूर्ण झालं माझं बऱ्यापैकी. आणि मी असतानाच तर चांगल्या घरातला असल्यामुळं म्हणजे परिस्थिती चांगल्या घरातला म्हणजे परिस्थिती चांगलीच होती माझी पहिल्यापासून. त्याच्यानंतर हळूहळू मी शेतीत पडलो. शेतीत पडल्यानंतर वाळू व्यवसाय मी बंद केला, कारण वाळू व्यवसाय हा जास्त दिवस टिकणारा नव्हता. वाळू व्यवसाय बंद केला, मी डाळिंब लावायला सुरुवात केली. पहिल्याच वर्षी मी डाळिंब लावलो. मी का सांगतो तर मी शिकत गेलो याच्यातून. डाळिंब लावल्यानंतर पहिल्याच वर्षी मी एक्सपोर्ट केलं डाळिंब. आता माझं एक्सपोर्ट चालतं बांगलादेश, दुबई, रेसिड्यू माल असेल तर युरोप आणि जर्मनीला. आंबा आता पाठवला मी, टोटल आंबा डोमेस्टिक मार्केटलाच भरतो मी, दिल्लीत भरतो. म्हणजे माझं काम एक्सपोर्ट मध्ये चालतं आणि डोमेस्टिक मार्केटला पण चालतं. माझ्याकडे मी स्वतः फ्रूट पिकवतो घरीच, म्हणजे माझ्याकडे ह्या सगळ्या बाग आहेत. तुम्ही खजूर जरी आम्हाला मागितली तरी माझ्याकडे आहे बऱ्याच. म्हणजे माझ्याकडे आंबा आहे, डाळिंब आहे, पेरू आहे, ड्रॅगन आहे, खजूर आहे, सीताफळ आहे, जांभूळ आहे, संत्री आहे, मोसंबी आहे. तुम्ही काही मागा माझ्याकडे सगळं आहे. ती पण टोटल एक्सपोर्टचा माल. सर टोटल बऱ्यापैकी माल मी एक्सपोर्ट करतो जेवढा जमत तेव्हा. याच्यातून शिकत शिकत गेलो पुढं. आणि एक दिवस या ग्रुपवर बघितलं, असं बरं वाटलं ना, चिंट्या मी खरंच म्हणजे आभार मानेन हे दोघा तिघांचे. त्यांनी खरंच कष्ट घेतले, लय जणांनी टोकाटोकी केली, चेष्टाने करत होत्या तुम्हाला, सिरियसली कोणी करत नव्हतं, ती सगळी चेष्टाने करत होती तुम्हाला. पण बरं वाटत होतं. कित्येक दिवसानंतर एकत्र येणारे प्रवीणला हसलं, त्याला म्हटलं मध्यस्थी करायला तोच होता. मी म्हटलं की मध्यस्थी करायचं काम त्याने चांगली केलेली भूमिका पार पाडलेली. तर मित्रांनो मी खरं सांगू, आपल्यातून जे गेलेत ना, 3 जण गेले बघा, मग तुम्ही नाव नाही. आता त्यांचं काय बोला, त्यांचं काय? आता आपण सगळेजण एक गोष्ट मी जाणून बुजून सांगत, आपण भाड्याने आलोय विसरू नका. सगळं निश्चित वाटतं की आपण सगळेजण इथं आलेलो 70-80 वर्षासाठी भाड्याने आलेलो, कुणी इथं बसायला आलेला नाही. करोडो पिढी जन्मून गेल्या आपल्या, कोण नाव घेते? मला एक गोष्ट सांगा, मी थोडा वेळ घेईन प्लीज. मला एक गोष्ट सांगा की आतापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या, माझ्याही असतील, आई वडिलांनी प्रॉपर्टी कमवून ठेवल्या, आजोबांनी इस्टेट. माझं 100 एकर जमीन कमवून ठेवलेली आहे, आमच्या विभागण्यात झाल्या त्यामुळे कमी आली. पण आपण पुण्यतिथी कोणाची साजरी करतो? कोणाची करतोय आपण आज पुण्यतिथी साजरी? सांगा मला. कोणाची? माऊलींच्या, शिवाजी महाराज असतील, यांच्याच म्हणजे थोर पुरुषांच्याच आपण करतो ना. का? आपल्याला प्रॉपर्टी कमवून कुणी ठेवली? आपल्या आजोबांनी, बरोबर आहे ना? आजोबांनी, पंजोबांनी, वडिलांनी. त्यांच्यानंतर आपण त्यांची पुण्यतिथी करत नाही, पण त्या लोकांची का करतो? विचार केला तर त्या गोष्टीचा का करतो माहिती? त्यांनी समाजासाठी जीवन जगलं. इथं बरीच लोक बस मगाशी बोलली बघा की समाजासाठी. ठीक आहे, मी खरं सांगू, आपलं पूर्ण आयुष्य हे आपल्यासाठी नाही, एकट्यासाठी, हे समाजासाठी. कुठं ना कुठं आपण देणं लागतं समाजाचं, म्हणून आपण देऊन जाणं गरजेचं आहे. सुजितनी मला सांगितलं की सुजित खरं तू चांगलं काम करतोय, अशी कामं करणं गरजेचं आहे. 5 मे 2022 तसा मी 2018 आर्ट ऑफ लिव्हिंगशी कनेक्टेड झालो. 5 मे 2022 ला सक्रिय म्हणून झालो आणि आत्ताच्या ऑगस्टला मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा अधिकृत टीचर आहे. मी काय सांगतो माहिती? त्याची बसलेली आहे ना शिक्षक. शिक्षक हा समाजाचा एक महत्वपूर्ण घटक आहे आणि त्याला वैयक्तिक आयुष्य संपलेलं असतं. का? तुमच्या आमच्यासारखं वागता येत नाही मित्रांनो. शिक्षकाला खरंच वागता येत नाही, मन मोकळं वागताच येत नाही त्यांना. हे त्यांच्या अनुभूती कधी सांगणार नाहीत तुम्हाला. पण शिक्षकाला मी ज्यावेळेस बनलो त्यावेळेस मला कळलं की शिक्षकाचं वैयक्तिक आयुष्य हे संपून जातं, ते समाजासाठी असतो. म्हणून ना कधी पण आपण आपल्या लहान मुलांना पण शिक्षकांचा आदर ठेवतेच, ते ठेवणार नाही असं नाही, निश्चितच ठेवणार. पण आपण ते संस्कार देणं नाही, मी म्हणत घ्यायला घेते. संस्कार हे दिले जात नाही, संस्कार घेतले जातात मित्रांनो. आपली सगळ्यांची मुलं आहेत आता लहान लहान, एवढ्यापर्यंत पोहोचले आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये गेल्यानंतर की तुम्ही जर 4 लोकात बसताना तुम्हाला विचारत नाही तुझ्या बँकेमध्ये बॅलन्स किती, ती विचारते तुझा मुलगा काय करतो. ही खरी संपत्ती असते आपली, बरोबर आहे?
आणि शिक्षकांनी जे आपल्याला शिकवलंय त्या काळामध्ये माझ्या तर सगळं आठवण येते. कोणी कानाखाली खाल्ली, कोणी बेटी खाली घालून मारलं, हे सगळं माझ्या आठवण येतं. हो, काय विसरणार नाही. मी आल्याला पण बोलून दाखवलं. त्यामुळे ना ते आपल्यासाठीच होतं, आपण सुधारण्यासाठी. त्यात स्वार्थ त्यांचा काय नाही राहू, बरोबर आहे. त्यात आपल्यासाठी होतं, सगळ्यांसाठी. मी धन्यवाद मानेन या सगळ्यांना. मी पळसनाथ एवढी प्रार्थना करेन की तुमची सगळ्यांची प्रकृती अशीच राहो, व्यवस्थित राहो आणि तुम्हाला पळसनाथ उदंड आयुष्य देतो. देव धन्यवाद. सर्वांना जय श्रीकृष्ण, जय राधा. आणि सरांना साष्टांग दंडवत. आणि कसं आपलं भाग्य बघा ना, सर्वात शांत, संयमी आणि आदर्श व्यक्ती आणि गुरुजी आपल्याला जे भेटलं ते मला वाटतं इथे घेतलं. बरोबर आहे. माझं नाव हनुमंत काशीनाथ बनसोडे, मी आपलाच आहे. आणि मी 10वी ब मध्ये 11-12 इथंच झाली. ग्रॅज्युएट इंदापूरला. गणेश बर्ग, भुलेश्वर बर्ग, संतोष बर्ग केला भरतीला ट्राय. थोडं जात होत, तसं नाही घ्या. संतोषला माहिती का, केलं प्रयत्न, त्यात पैसे आलं. मग शेतीकडे वळलो. शेती चांगल्या पद्धतीने करतोय, तुम्हाला माहिती आहे. आणि सर्वजण 21 वर्षातून भेटतोय. आनंद बी होतोय, दुःख बी होतोय, कारण इतक्या वर्ष लागले आपल्याला भेटायला. घरी भेटत होती, पण जे लांब आहेत त्यांच्या काय गाठी पडत नव्हत्या, भेटी होत नव्हत्या. आणि त्याबद्दल चिंटू असेल, राहुल असेल, प्रवीण, बरेच सगळेच असतील, प्रयत्न केला सगळ्यांनी, चांगला कार्यक्रम केला. आणि अशाच गाठी भेटी होत राहू. लेकरांसाठी एक थोडं बोलतो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि मलाही धाडस झालंय बोलायचंय असं. मी पण चेतनने आपला आर्ट ऑफ लिव्हिंगचा गुरुजींचा कोर्स केला आहे. बरेच त्या क्षेत्रात त्याच्यामधून बरेच समाजकार्य वगैरे चालू आहे. म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप जॉईन केल्यापासून अतिशय आनंदी, समाधानी, सगळ्या गोष्टी समाधानी. मी पण जातोय, काय मी पण नाही, मी पण बरोबर तर सगळं मिळणार आहे. काय अपमान सहन करायचं तुम्हाला आला पाहिजे. आणि चूक आल्यावर त्यात माझून ते जमलं नाही पाहिजे. सगळ्याच गोष्टी शिकायला मिळतात. माझी सर्वांना विनंती करा, कोर्स वेळ मिळाला. इंग्लिशचा विषय वापरला ना. कारण असं खेळत असत राहू सर्वजण भेटू असत. नेक्स्ट टाइम सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करा, दुःखात सहभागी व्हा, सुखात बी सहभागी व्हा, एकमेकांचा नंबर सेव्ह करा. तिथून पुढचं उर्वरित आयुष्य अजून ह्याच्यापेक्षा भारी सुखात जगूया. जय गुरुदेव. नमस्ते, माझं नाव निसारी पावसामोल आणि मी 10वी ब चा विद्यार्थी. 10वी ब नंतर मी 10वी झाल्यानंतर इंदापूरला ॲडमिशन घेतले. इंदापूरनं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं इंग्रजी विभागात. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष मी कॉल सेंटरला काम केले. एअरटेल प्रोसेस होती. त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये व्हॅकन्सी निघली होती क्लर्कची. 2 वर्ष मी पुणे युनिव्हर्सिटी क्लर्क म्हणून काम केलं. 10 विभाग होता. मग त्यानंतर कौटुंबिक कारणास्तव रिझाईन केले. पळसमध्ये आलो. जरा व्यवसाय वृद्धीसाठी जरा वडिलांना हातभार लावला. शेती विकत घेतली, शेती डेव्हलप केली आणि आता व्यवसाय प्लस शेती हा व्यवसाय करतो. माझं नाव प्रशांत बापू पोळ. मी या शाळेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे इयत्ता 8वीला आलो. आणि आमची तुकडी म्हणजे कुठली तर क तुकडी. आता क तुकडी कशी असते हे सर्वांना माहिती आहे. तर
ही जी पाठीमागची होती ना बनसोडे गँग ती आमच्या बरोबर असेल आणि आम्ही म्हणजे जेमतेम सर 8वी झाल्या 9वी 10वीला पडले 48.48 मार्क म्हणजे आम्ही काठावरचे विद्यार्थी. 11वी 12वी केली हिथंच केली. परत FY SY TY केलं इंदापूरला. त्याच्यानंतर B.Ed केलं सर. B.Ed केल्यानंतर एका ठिकाणी ॲप्लिकेशनला गेलो. ॲप्लिकेशन दिलं, इंटरव्ह्यूला गेलो. माझा विषय होता जॉग्राफी. आता जॉग्राफीला गेलो जवळजवळ इंटरव्ह्यूला 50 जण आले सर, 50च्या वर होते आणि इंग्रजी गणितला उगा 2-4 विद्यार्थी असायचे. याला आता करायचं काय म्हणलं, MA तर करणं गरजेचं होतं. MAला गेलो तर तिथं इंग्लिशमधून होतं MA आणि पहिल्यापासून आपला इंग्लिशचा 36चा आकडा. इंग्लिश म्हणजे काटावर पास व्हायचं. आकुर्डीला कॉलेज आहे माळसागात म्हणून, तिथं CET दिली. जेमतेम मार्क पडले पण ॲडमिशन मिळालं तिथं. आता सर्व विषय इंग्लिशमध्ये. आता म्हटलं काय करायचं, चालू झालं कॉलेज. पहिल्या तिथं सेमिस्टर पद्धत असते, पहिली दुसऱ्या तिसरी 2 वर्षाचं असतं. 5 विषय होते. पहिल्या सेमिस्टरला 5च्या 5 विषय गेले. 2-3 तर काय म्हणजे 2-3 महिने कळालंच नाही आपण कुठल्या विषयात बसतोय कुठल्या तासाला बसतोय. कारण इंग्लिश तर आपलं काय जुळत नव्हतं. तिथं जाऊन बाबा त्या HODला म्हणलं सर आपल्याला काय जुळणार नाही आपलं, मी ॲडमिशन कॅन्सल करतो. पण HOD पण चांगले होते, इथलेच आपले शेटपळचेच होते नाही का, हे शितोळे वस्ती सॉरी. त्यांनी मला समजून सांगितलं की म्हटले कंटिन्यू कर, म्हटले अभ्यास कर. कारण कधी आपल्याला इंग्लिशची गोडीच नव्हती. कारण इंग्लिशच्या तासाला सतत आम्ही खोडसरपणा करायचो सरांच्या तासाला. सरांचं एक वाक्य आणखीन मला आठवते की इंग्लिशचा तास चालू होता बांडे सरांचा, माझ्या माहितीप्रमाणे मी 9वीत होतो. असंच खोडकोळपणा करत होतो. उभा केलं, मला काय प्रश्नाचं उत्तर काय आलं नाही. सरांनी उभा केल्यावर खोडकळपणा करत होतो. त्याच्यामुळे सर म्हणले तुझं नाव आहे प्रशांत, त्यातला शांत तू खोडून टाकला पाहिजे म्हणले. तू नावाला काही शोभत नाही म्हटले, तू प्रशांत असून तरी गोंधळ घालतोय. ते आणखीन मला वाक्य आठवते. त्याच्यानंतर मग तिथं माझे 5 विषय गेल्यानंतर मी सरांनी मला सांगितलं कसा अभ्यास करायचा काय करायचं. भरपूर अभ्यास केला आणि पहिल्या वेळेस ऑल क्लिअर झालो. इंग्लिशमध्ये सगळे विषय सोडवले आणि MA पास आउट झालो. MA B.Ed झालं. आता इथं शिरसुपळ या ठिकाणी सर मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझा विषय जॉग्राफी आहे. चांगलं व्यवस्थित चाललं आहे. आता मी असिस्टंट कस्टेडियन म्हणून आत्ता आपली कटपळची शाळा आहे बघा, अजितदादा इंग्लिश मिडियम स्कूल, जवळजवळ 1200 विद्यार्थी तिथं 12वीला होते माझ्या अंडर. साधारणतः आपला तुम्हाला हे माहिती असेल शिंदे, आपला रामा शिंदे, त्यांची मिसेस तिथंच होती. पहिला मराठीचा पेपर होता त्यावेळेस मग सगळे ते शिपाई लोक वगैरे नाही का, पोलीस वगैरे बाहेर काढत होते. रामाने मला लांबून बघितलं बाहेरून, पण त्याला काय पोलिसांनी येऊ दिलं नाही आतमध्ये. मी मग बोलवून घेतलं, म्हणले येऊ द्या म्हणले, माझाच मित्र आहे म्हणलं. तर त्याची मिसेस होती. काय नाही, आपला माणूस असल्यावर लय सहकार्य असतं केंद्रावरती. माझे नाव बबन बनसोडे. मी सध्या शेती करतो. गणेश टिंगरे कसे आहेत मित्रांनो? मजेत. मोठा चालू कर घ्या. बोला आता. कसे आहेत मित्रांनो? मस्त. ओके एकदम जवळ धर भरपूर दिवसात भेटत ना. माझा आवाज असा लय मोठा आहे बरं. जवळ धर म्हणजे छान वाटतंय ना ते. हो मस्त मस्त. संतोष भैया रामभाऊ, बरेच दिवसातून मला वाटतं आपली गाठ भेट पडली असेल. 21 वर्ष आलाच नाही पळदेव सोडलं. पळदेव नाही, पळदेव सोडलं तर माझ्या आजोबांसाठी. आजोबा एक्सपायर झाले तेव्हा मी माझ्या गावी म्हणजे लिमटेकला गेलो. तिथून पुढं मी 13वीला ॲडमिशन घेतलं. 13वीला ॲडमिशन घेतल्यानंतर 13वी मी पूर्ण केलीच नाही. घरामध्ये म्हणजे काय प्रॉब्लेम झाले, म्हणजे चोरी झाली. त्यानंतर चोरी झाल्यानंतर आजी डिप्रेशनमध्ये गेली. आजीला सांभाळण्यासाठी घरात कुणीच नव्हतं. तिथनं नंतर तो प्रकार म्हणजे वाढत गेला. आजी एक्सपायर झाली. आजी पण एक्सपायर झाल्यावर
मी माझा स्वतःचा धंदा चालू केला फॅब्रिकेशन. मी म्हणजे इथं बी तेच करत होतो, इथं लोहारकी करत होतो, आता फॅब्रिकेशन करतोय. तर इथं आलात भेटलात बरं वाटलं. आणि एवढं म्हणजे बोलायचं डेअरिंग कुठलं तेव्हा मी पण हाच कोर्स केला YLTP. नाही तर मी तुमच्यापर्यंत कधीच बोलू शकलो नाही. ज्या वेळेस तिथं जाताल ना त्यावेळेस नक्कीच कळेल की काय आहे. समोरचा वर्ग आहे 12वीचा. त्या ठिकाणी एवढे सर्व विद्यार्थी बसतील तर आपण आज बसून कार्यक्रम निवांत करू. काही अडचण नाही कुठली. उकडायचं तरी नाही तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित सोमेश्वर महामुनी. ॲक्च्युली मी बऱ्यापैकी मला ओळखत पण नसतील. तर 4थीपर्यंतच मी इथं होतो. त्यानंतर सांगलीला गेलो, त्यानंतर परत आलो, पण काही कारणास्तव शिक्षण पूर्ण नाही करता आलं. तर मी फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतो. शिरवळला आहे सध्या, वर्कशॉप आहे. आणि संतोष शिंदे 2रीपासूनच्या खास मंगेश नायकवाडी, मुबारक यांनी फोर्स केला म्हणून आज तुम्हा सर्वांची भेट झाली. परिचय देतो फक्त थांबतो. बाकीच्या बोलायचा काही विषय नाही. ठीक आहे. माझं नाव रामदास उत्तम पवार. आपल्याकडे 10वी बला होतो, शेती करतो आणि गेल्या 11 वर्षापासून आवड म्हणून पत्रकारिता करतो. त्याच्याबरोबर सध्या म्हणजे खरं मी तुमच्या इथं उभा आहे, सर साक्षी आहेत. मी पहिलं माझ्या आयुष्यातलं भाषण 11वीत केलं. त्याच्याकडे डायस होता आणि ज्यावेळेस मी भाषण केलं त्यावेळेस मला लिटरली उठून माझ्या जागेवर जाता आलं नाही. म्हणजे मला धरून बसवलं होतं, मी तर समोर बसलो होतं. म्हणजे मला खरंच धरून बसवलं होतं त्यावेळेस मला. आणि ते मी फोर्सफुली, आता शेतकरी सर नाही आहेत, सरांनी असं फोर्सफुली सांगितलं, तू जर भाषण केलं नाही, म्हणजे दुर्दैव होतं त्या दिवशी किंवा माझ्यासाठी सुदैव, इंग्लिशचा तास होता आणि आपल्या वर्गात नोटीस आली की भाषणासाठी नावं द्या म्हणून. त्यावेळेस वर्गात एकही नाव दिलं नव्हतं. आणि मी शेवट बसलो, काय विकास आहे का विकास रुपये, की आम्ही दोघं मागे बसलो होतो. भीती वाटायची, इंग्लिश कधी जमलं नाही. आजही फार येत अशातला भाग नाही, पण पाठीमागे होतो. मग सरांनी बघितलं असं मी खाली बघत होतो काय. मग सरांनी मला फोर्सफुली उठावलं आणि नाव लिहिलं. मग त्यावेळेस माझं नाव कदाचित दिलं नसतं तर आज मी तुमच्या समोर नसतो. तिथून सुरुवात झाली. भाषण झाल्यानंतर सर मला म्हणले दुसऱ्या दिवशी वर्गात आल्यानंतर तुला चांगलं बोलता येतं, एवढंच फक्त म्हणले. तिथून पुढं प्रवास झाला. MA जर्नलिझम केलं. तिथून सध्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जे की उद्योजक घडवते. माझ्याकडे इंदापूर आणि बारामती 2 तालुके आहेत. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळं व्यवसायाचं प्रशिक्षण मोफत देतो. शासनाचा तो प्रोजेक्ट आहे की ग्रामीण भागातले युवक व्यावसायिक हवेत, ते एक माझ्याकडे काम करतो. आणि थोडंसं बोलायला येतं त्यामुळे मी यशोदाला मास्टर ट्रेनिंगचं काम करतो, जे आपले ग्रामपंचायत व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅन असतो, जो गावाचा विकास आराखडा आहे तो कसा बनवायचा ट्रेनिंग घेतो. जलसमृद्ध गाव ही एक संकल्पना आहे. आणि आता सध्या एक नवीन आहे की नवीन गावाचा विकास आराखडा बनवताना एक पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स एक आहे की गावाचा सर्वांगीण विकास, जो सगळ्यात शेवटचा पाया आहे. गावाचा विकास झाला तर देशाचा झाला, ही एक संकल्पना आहे. मी यशोदाला ट्रेनर म्हणून काम करतो. आणि सध्या की रोजगार हमी योजना आहे, त्याचं सध्या नवीनच ट्रेनिंग घेतलं आणि ते आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर जाऊन पण ट्रेनिंग घेतो. आणि एक पवार चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एक संस्था आहे, म्हणजे माझी थोडीशी पर्यावरणाची आवड आहे. मग त्या संस्थेच्या माध्यमातून 12 वर्ष झाली संस्थेला सुरू केलेलं. पर्यावरणाचं काम करतो, वेगवेगळ्या ठिकाणी झाडं लावतो. आणि शक्यतो जेव्हा मला ज्यावेळेस शक्य होईल त्यावेळेस एखादा वाढदिवस असेल, नवीन निवड असेल, त्यांना झाड भेट देतो. आजही कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला एक छोटंसं झाड देणार आहे, तुम्ही जाताना घेऊन जा. फक्त रिक्वेस्ट एवढीच आहे की ते झाड लावताना तुम्ही सगळे कुटुंब मिळून लावा, तुम्ही एकट्याने झाड लावलं. मी माझ्या घरी ज्यावेळेस एक झाड लावलं, संताला माहिती आहे, माझ्या घरात एंट्री केल्यानंतर 2 बाजूला 2 मोगरे झाड आहेत. दरवर्षी आम्ही त्याचा वाढदिवस साजरा करतो मोगऱ्याचा. त्याचा फोटो मी फेसबुकला शेअर करतो. एक झाड लावायला खड्डा खोदून तयार होता, झाड त्याच्या बाजूला होतं. ते झाड लावायला मला 30 मिनिटं लागली. मी त्यावेळेस माझं लग्न झालं नव्हतं. मला घरातले 5 माणसं एकत्र करायला बरोबर 30 मिनिटं लागली. हा आजही मला अनुभव आहे. पण त्या झाडाला परत मला कधीच पाणी घालायला लागलं. माझ्या घरातल्या कुटुंबाची खूप त्या झाडापरी काय आहे, म्हणजे एकता आहे. ते झाड म्हणजे आपल्या कुटुंबाचं एकतेचं प्रतीक राहतं आणि ते झाड जगतं. आणि माझा वैयक्तिक अनुभव आहे, ज्यावेळेस आपण निसर्गाची सेवा करू
कारण निसर्ग आपल्याला कधीच काय करून पडते. त्यामुळे आवर्जून आता आपल्या ग्रुपवर पण झाल्यानंतर ज्यावेळेस आपला कार्यक्रम संपेल त्यावेळेस आपण हे जे आयोजक आहेत आज आपले ज्यांनी हे आपलं गॅदरिंग आयोजित केलं, मुबारक आहे, चिंटू आहे, राहुल आहे, सर्वांनी खूप चांगलं मेहनत घेतली. म्हणजे त्यांनी मेहनत घेतली म्हणून तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग माझ्यासाठी खरं आला. कार्यक्रम झाल्यानंतर आपण ते 5 झाडं त्यांचा सत्कार करून ते झाडं आपण या परिसरात लावणार आहे. ज्यांना वेळ असेल त्यांनी आपण नक्कीच मिळून ती झाडं लावूया. फक्त एवढीच एक रिक्वेस्ट की निसर्गाची सेवा ही आपल्याला कायमस्वरूपी कामात येते, ती आपण नक्की करूया. आणि ज्या गॅदरिंगच्या निमित्त आपण सर्वजण आलो, सगळेजण छान आहात असं फील करा आणि इथून पुढे आपण छान राहू, तब्येतीने आणि बाकी सगळ्या गोष्टींना आपण कुटुंबात चांगले राहू, ही पॉझिटिव्हिटी आपल्याला ठेवायची आणि पुढे कंटिन्यू करायची. ठीक आहे, धन्यवाद.